गालिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष छान सुख समृद्धीचं, समाधानाचं आणि खूप छान अभ्यासाचं जावो असं सगळ्यांचा साठी एक प्रार्थना आपण करूया आणि आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. जसं तुम्हाला माहितीये की आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्यामध्ये एक विशिष्ट अध्याय आणि काही आणखीन चरकाचार्यांचा किंवा सुश्रुताचार्यांचा श्लोक असं घेत असतो. सो आता जानेवारी महिन्याचा जो 5वा किंवा 4था शेवटचा सोमवार येईल त्या दिवशी आपली स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेसाठी नस्यविधी अध्याय हे आपण घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर प्रकृती असणार आहे. तर नस्यविधी जो आहे ना तर त्याच्या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे पूर्ण व्हिडिओ. श्लोक कसे म्हणायचे, रेसिटेशन कसं असलं पाहिजे, त्याचे उच्चार कसे असले पाहिजेत या संदर्भामध्ये. तर मोस्टली आज तो सगळा शेअर होईलच आणि तो बघून त्याप्रमाणे तुम्ही ते गाईडलाईन म्हणून वापरावं आणि त्या पद्धतीनं श्लोक पाठ करावेत. सो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत या ठिकाणी आणि आज आपण आता पुढच्या वाचनाला सुरुवात करूया. आपले नस्याचे काही श्लोक झालेले होते त्याच्यामध्ये तो य मध्य गरस्नेह पीतानां पातुमिच्छतां भुक्त भक्त शिरस्नात स्नातु कामश्रुतासृजां नवपीनस वेगार्थ सूतिका श्वासकासिनां शुद्धानां दत्तबस्तीनां तथा अनार्तव दुर्दिने अन्यत्रात्येका व्याधे. हे इथपर्यंत आपलं झालेलं होतं. याच्या पुढचा श्लोक आता आहे अथ नस्यं प्रयोजयेत. अशा पद्धतीनं नस्य द्यावं. कसं द्यावं तर प्रातश्लेष्मणी मध्यान्हे पित्ते सायं निशोश्चले. आता इथे कसं आहे ना प्रातश्लेष्मणी मध्यान्हे आपण म्हणत असताना असं म्हणत असलं तरी प्रातश्लेष्मणी मध्यान्हे पित्ते सायं निश चले म्हणजे वात असताना स्वस्थ वृत्ते तू पूर्वाह्णे आणि शरदकाल वसंत हो असं म्हटलेलं आहे. म्हणजे नस्य कधी करावं हे सांगतात. प्रातश्लेष्मणी श्लेष्माचे व्याधी असताना प्रातःकाली द्यावं. ओके. त्याच्यानंतर मध्यान्हे पित्ते पित्ताचे व्याधी असेल तर मध्यान्हकाली द्यावं. त्याच्यानंतर सायन निश चले सायन म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री कसं द्यावं तर वाताचे व्याधी असताना द्यावं. त्याच्यानंतर स्वस्थ वृत्ते तू पूर्वाह्णे स्वस्थ वृत्तकर म्हणून जर द्यायचं असेल आपल्याला तर पूर्वाह्न म्हणजे पहाटेच्या वेळेला हे नस्य द्यावं. आणि शरदकाल वसंत हो शरद आणि वसंत ह्याच्यामध्ये विशेष करून पूर्वाह्णी द्यावं. त्याच्यानंतर शीते मध्यम दिने शीत ऋतूमध्ये दिवसाच्या मध्यावरती नस्य द्यावं. त्याच्यानंतर ग्रीष्मे सायं ग्रीष्मामध्ये संध्याकाळी नस्य द्यावं. आणि वर्षासु सातपे म्हणजे वर्षा ऋतूमध्ये आतप म्हणजे ज्या दिवशी ऊन असतं त्या दिवशी ऊन असताना म्हणजे त्या वेळेला नस्य द्यावं. आणि वाता विभूते शिरसी हिद्मायाम पतानके. आता इथे पासून वेगळ्या पद्धतीचं म्हणजे रोगांच्या संदर्भामध्ये सांगतात. तर आता इथे कसं सांगितलेलं आहे की अथ नस्यं प्रयोजयेत नस्याचा उपयोग करावा. ओके. मग आता नस्य द्यावं नस्य द्यायचं हे आपल्याला पेशंटला ठरलं. मग ते कधी द्यावं तर प्रातश्लेष्मणी कफाचे व्याधी असताना प्रातः हे नस्य द्यायला पाहिजे. आता कफाच्या व्याधींमध्ये प्रातः म्हणजे सकाळी का बरं नस्य द्यायचं तर सकाळी हा जो काळ आहे तर तो कफाचा काळ आहे आणि या कफाच्या काळामध्ये जर का आपण पेशंटला नस्य दिलं गेलं तर त्याच्या उत्तम पद्धतीनं कफाचं शमन होईल आणि त्या शमनासाठी म्हणून हे विशेष करून नस्य प्रातश्लेष्मणी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानं मध्यान्हे पित्ते पित्ताचा काळ आहे तो विशेष करून मध्यान्ह हा सांगितलेला आहे. म्हणजे दुपारी सकाळी म्हणजे साधारण 10 वाजल्यापासून 2 वाजल्यापर्यंत हा जो आहे तो पित्ताचा काळ असतो. मग बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतात की ह्याचे जे पेशंट असतात अम्लपित्ताचे पेशंट किंवा शिरशूलाचे पेशंट पित्तजे शिरशिराचे पेशंट अर्धावबद्धकाचे पेशंट हे जे असतात ना
तर ह्या पेशंट्स मध्ये आपल्याला दुपारी नस्य दिलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला येतो, म्हणजे 10 ते 2च्या दरम्यान. किंवा पित्तजरोजदृष्टी असणारे, हेवी ब्लिडिंग असणारे, अत्यार्तव असणारे असे जे पेशंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे नस्य जे वापरायचं ना तर ते साधारणपणे दुपारच्या काळामध्ये द्यायला पाहिजे. तसंच प्रातःश्लेष्मणी असं म्हटलेलं, म्हणजे श्लेष्मणी म्हणजे कफाचे व्याधी असताना प्रातःकाली नस्य द्यायला पाहिजे. मग आता या ठिकाणी आपल्याला बरेच वेगवेगळे कफाचे व्याधी दिसतात. मग कफाचे व्याधी म्हटल्यानंतर प्रतिशाय, त्याच्यानंतर पीनस हे तर त्याच्यामध्ये आलेच अंतर्भूत. परंतु त्याच्याच बरोबरीनं विशिष्ट काही जे कफाचे व्याधी आपण विशेष म्हणतो म्हणजे प्रमेह किंवा कुष्ठ ह्यामध्ये कधी द्यावं तर प्रातः असं म्हटलेलं आहे. म्हणजे कफाचे जे जे काही व्याधी असतील तर त्याच्यामध्ये विचार करत असताना किंवा शोथ आहे किंवा श्लीपद आहे किंवा विशिष्ट त्वचा रोग आहेत तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला नस्य देत असताना प्रातःश्लेष्मणी म्हणजे कफाचे व्याधी असताना प्रातःकाली म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नस्य करायला सांगायचा. बऱ्याच वेळेला आपण बघतो की पीनसाचे जे पेशंट असतात की ज्यांना आपण सर्वसाधारणतः कटपल नस्य वापरतो. मग आता हे कटपल नस्य देत असताना प्रातःकाली जर का दिलं गेलं ना तर सकाळी तयार होणारा जो काही सगळा श्लेष्मा आहे तर तो निघून जाणं या दृष्टीने त्याचा मदत होत असते. प्राकृततः सकाळच्या वेळेला कफ जास्ती असतो आणि मग हा श्लेष्मा बाहेर पडण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये ते नस्य वापरायला पाहिजे. तसंच पित्ताचं शमन करायचं असेल आपल्याला तर पित्ताचं शमन करण्यासाठी पित्ताच्या काळामध्ये नस्य द्यायला पाहिजे. म्हणून प्रातःश्लेष्मणी मध्यान्हे पित्ते आणि सायं निशोश्चले सायंकाळी आणि निशा रात्री चल वाताचे रोग असताना संध्याकाळी आणि रात्री नस्य द्यावं. आता वाताचे रोग म्हणत असताना वेगवेगळे त्याच्यामध्ये संधिशूल आले, कटिशूल आहे किंवा मन्यास्तंभ आहे, मन्याशूल आहे. तर असे सगळे जे जे संधिगत वाताचे पेशंट्स असतात किंवा दुखणारे किंवा पेन आहे असे जे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला संध्याकाळी आणि रात्री नस्य वापरता येत असतं. ह्याच्याशिवाय पक्षवाताचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये संध्याकाळी नस्य देता येत असतं. सो ह्या पद्धतीनं हा काळ कुठला निवडायचा हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण ज्या वेळेला ह्या नस्यांचा विचार करतो तर आपण आपल्या समजा पेशंटला ओपीडी मध्ये बोलवून नस्य देणार आहोत असं जर असेल तर मग त्यावेळेला शक्यतो सकाळच्या वेळेत कफाचे पेशंट बोलवायचे, दुपारच्या वेळेत पित्ताचे पेशंट बोलवायचे, संध्याकाळच्या वेळेमध्ये वाताचे पेशंट बोलवायचे असं आपण करू शकतो. परंतु हा नियम म्हणजे काय एकदम काळ्या दगडावरची रेघ असं नाही समजायला पाहिजे. कारण काय जर आता दुखतंय तर आता करायला पाहिजे ह्या पद्धतीनं सुद्धा आपण तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत असतो. सो प्रातःश्लेष्मणी मध्यान्हे पित्ते सायं निशोश्चले स्वस्थ वृत्ते तु पूर्वाह्णे शरदकाल वसंतयोः. शरद आणि वसंत ह्या दोन वेळेला शरदकाल आहे किंवा वसंतकाल आहे तर असं असताना काय करायला पाहिजे. स्वस्थ वृत्त कर आपण बघितलं की पूर्वाह्न द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शरद आणि वसंत ऋतूमध्ये विशेष करून सकाळी नस्य द्यायचंय. स्वस्थ वृत्ते तु पूर्वाह्णे शरदकाल वसंतयोः ही संपूर्ण एक ओळ आहे. सो स्वस्थ वृत्तकर म्हणून जर का द्यायचं झालं तर शरद आणि वसंत या ऋतूंमध्ये पहाटे नस्य द्यायचं आहे. आता हे जे आपण दोषांनुसार बघितलं की प्रातःश्लेष्मणी मध्यान्हे पित्ते सायं निशोश्चले, आता हे 3 दोषांनुसार कधी कधी नस्य द्यायचं हे बघितलं. मग त्याच्यानंतरचं जे सांगतात ते स्वस्थ वृत्तकर म्हणून नस्य कधी द्यायचं, म्हणजे त्रास काही होत नाहीये पण तरी सुद्धा आपल्याला नस्य द्यायचंय असं जर का असेल तर म्हणजे काय तर नस्याचे जे जे आपल्याला वेगवेगळे फायदे आहेत तर ते मिळावेत ह्या दृष्टीने जर नस्य द्यायचं असेल तर ते केव्हा द्यायचं हे सांगण्यासाठी सांगतात. स्वस्थ वृत्ते तु पूर्वाह्णे शरदकाल वसंतयोः. शरद आणि वसंत ह्या दोन ऋतूंमध्ये पूर्वाह्न म्हणजे पहाटे उठून नस्य द्यायला पाहिजे स्वस्थ वृत्तकर म्हणून नस्य देत असताना. मग पहाटेच का नस्य द्यायचं बरं असा एक विचार यायला पाहिजे. वसंत ऋतूमध्ये आणि शरद ऋतू हे जे दोन ऋतू आहेत ना त्याच्यामध्ये दोष उत्कट अवस्थेमध्ये किंवा प्रकुपित अवस्थेमध्ये असतात अशा पद्धतीचे हे दोष आहेत आणि अशा वेळेला मग ते पहाटे नस्य द्यायचं म्हणजे त्याचं रसायन कर्म जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतं. वसंतामध्ये कफ वाढलेला आहे, शरदामध्ये पित्त वाढलेला आहे, पण या दोनही अवस्थांमध्ये जेव्हा दोष चलित अवस्थेमध्ये आहेत त्यावेळेला पहाटे नस्य द्यायचे, म्हणजे दोषांच्या अवस्था बदलण्याच्या आधीच पहाटे नस्य देणं ही गोष्ट त्याच्यामध्ये गरजेची आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. स्वस्थ वृत्ते तु पूर्वाह्णे शरदकाल वसंतयोः. यानंतर शीते मध्यम दिने, शीत ऋतू असताना मध्यम दिन दुपारी मध्यान्ही आपल्याला हे नस्य द्यायचं आहे. शीत ऋतू असताना मध्यम दिने
म्हणजे थंडीच्या काळामध्ये, म्हणजे आता आपण जे बघतो की मार्गशीर्ष आहे, पौष आहे, तर म्हणजे ह्या काळामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये जर का स्वस्त वृत्तकर म्हणून नस्य द्यायचं झालं तर त्यामध्ये शीतकाल असताना दुपारच्या वेळेमध्ये हे नस्य द्यायचं आहे. मग शीतकाला दुपारी का बरं, हा एक विचार आपण करायला पाहिजे. इथे हे शीतकाल जे सांगितलेले आहेत ना त्याच्यामध्ये विशेष करून आपण बघतो की कफाचा क्षय असणारे हे काल आहेत. इथे दोषांचा कुठलाही प्रकोप आपल्याला फारसा दिसत नाही. आणि असं असताना विशेषत्वाने आपल्याला असं पाहायचं आहे की ज्या वेळेला दोषांचा प्रकोप नाहीये तर मध्यान्ह दुपार असताना या वेळेला स्वस्थ वृत्तकर म्हणून आपल्याला हे नस्य द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये स्वस्थ वृत्तेत पूर्वाह्णे शरत्काल वसंतयोः शीते मध्यंतीने ग्रीष्मे सायं. ग्रीष्म ऋतूमध्ये संध्याकाळी नस्य द्यायचं आहे. आता ग्रीष्म ऋतू जो आहे ना तर त्याच्यामध्ये आपण बघतो की हा वाताच्या क्षयाचा काल आहे आणि म्हणून वाताचा क्षय आपल्याला कमी करायचा असेल तर म्हणून संध्याकाळी ग्रीष्म ऋतूमध्ये द्यावं. आणि जर का आपण इथे जर अजून एक महत्वाचा भाग बघितला ना तर ज्या वेळेला टेम्परेचर ज्या वेळेला टेम्परेचर नॉर्मल आहे, अति उच्च आहे, अति कमी आहे असं नाहीये, त्यावेळेला हे नस्य दिलं जात आहे. शरद आणि वसंतामध्ये पूर्वाह्न काळ जो आहे म्हणजे पहाटेची वेळ जी असते ना ती आल्हादकर असते म्हणून त्या काळात द्यायचं आहे. त्याच्यानंतर थंडीमध्ये जर का आपण स्वस्थ वृत्तकर नस्य घेत असो तर या थंडीमध्ये काय होत आहे तर गारवा आहे किंवा टेम्परेचर खूप कमी आहे, मग तिथे मध्यान्ह दुपारी जर नस्य दिलं गेलं तर टेम्परेचर बऱ्यापैकी नॉर्मलला आलेलं असतं. तसंच ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसभर टेम्परेचर खूप हाय आहे पण संध्याकाळी टेम्परेचर कमी येत आहे तर मग त्या वेळेला ते नस्य द्यावं. म्हणजे तिन्ही दोषांची साम्यावस्था ज्या ज्या वेळेला प्रस्थापित होते ना तर त्यावेळेला या गोष्टी कराव्यात. आणि वर्षासु सातपे असं म्हटलेलं आहे. वर्षा ऋतूमध्ये नस्य देत असताना असं आतप ऊन पडल्यानंतर नस्य द्यावं. आता वर्षा ऋतूमध्ये नस्य म्हटलं तर वरती आपण जस्ट बघितलं की कधी कधी नस्य नाही द्यायचा, त्याच्यामध्ये तोय मध्यगर स्नेह पितानाम पातुम इच्छताम हे सगळं बघत असताना एक ओळ त्याच्यामध्ये तथा अनार्तव आणि दुर्दिने अशी आपण बघितलेली होती दोन ओळ. दुर्दिन म्हणजे खूप जास्ती ढग आलेले आहेत असं असताना नस्य देऊ नये. मग असं असताना आपल्याला पावसाळा आहे तर 4 महिने पावसाळ्याचे नस्यच द्यायचं नाही, असं करायचं का? तर असं नाहीये. म्हणजे दिवशी एखाद दिवशी असं असतं ना की चांगलं ऊन पडलंय मग त्या वेळेला द्यायचा. आणि म्हणूनच सायं वर्षासु सातपे, वर्षा ऋतू असताना आतप असताना म्हणजे ऊन पडलं की मग नस्य द्यायचा. त्याच्यानंतर वाताभिभूते शिरसी हिद्मा नाही वाताभिभूते शिरसी हिद्मा यामपतानके मन्यास्तंभे स्वरभ्रंशे सायं प्रातर दिने दिने एकाहांतरमन्यत्र सप्ताहांच तदाचरेत. आता हे नस्य कधी द्यायचं हे सांगतात. मग त्याच्यामध्ये वाताभिभूते शिरसी, शिरसी वाताभिभूत म्हणजे वातज शिरोरोग असताना, शिरसी वाताभिभूत म्हणजे शिरामध्ये वाताची अभिभूत असताना कोणतं नस्य द्यायचं हे सांगतात. त्याच्यामध्ये वाताभिभूते शिरसी हिद्मा आयाम अपतानक, हिद्मा हिक्का असताना अपतानक असताना, अपतानक म्हणजे काय तर ज्या वेळेला शरीराचं जे पूर्ण आकृती आहे तर ती अंतरायाम किंवा बहिरायाम ह्या पद्धतीनं वाकलेली आहे असं असताना अपतानक असं म्हणलं जातं, ज्याला आपण टिट्टानी असं म्हणू शकू. तर अशा पद्धतीची जेव्हा लक्षणं असतात तर त्यावेळेला मन्यास्तंभे स्वरभ्रंशे सायं प्रातर दिने दिने, मन्यास्तंभ असताना स्वरभ्रंश असताना, मन्यास्तंभ म्हणजे मान आखडलेली आहे, मान आखडलेली आहे किंवा मान दुखती आहे किंवा स्वरभ्रंश झालेला आहे, आवाज आहे तर तो बसलेला आहे किंवा आवाजाचा पोत बदललेला आहे असं असताना सायं प्रातर दिने दिने, दिने दिने हा समास आहे म्हणजे प्रतिदिन या अर्थाने प्रत्येक दिवशी सायं आणि प्रातर म्हणजे दोन्ही वेळेला नस्य द्यावं असं म्हटलेलं आहे. मग दोन्ही वेळेला सकाळी पण नस्य आणि संध्याकाळी पण नस्य. मग हे कशा कशामध्ये सांगितलेलं आहे तर वाताभिभूते शिरसी, वातानी अभिभूत असताना शिरस म्हणजे वातज शिरोरोग असताना, हिद्मा हिक्का लागलेली असताना, आयाम असताना, त्याच्यानंतर अपतानक असताना हे अर्थ पण बघितले. त्याच्यानंतर
मन्यास्तंभ मान आखडलेली असताना, स्वरभ्रंश असताना, सायं आणि प्रातर जे संध्याकाळी आणि प्रातःकाली या दोन्ही वेळेला प्रत्येक दिवशी नस्य द्यावं असं म्हटलेलं आहे. आता हे असं का बरं, तर हे ना वाताचे व्याधी आहेत, आपण सगळे बघितले तर. आणि ह्या वाताच्या व्याधींमध्ये विशेषत्वाने वाताची गती प्राकृत करणं आणि तिथली हालचाल किंवा जे अखडलेल्या आहेत गोष्टी त्या प्राकृत करणं, ह्या दृष्टीने 2 वेळेला नस्याची गरज आहे. आणि म्हणून सायं प्रातर दिने दिने दोन्ही वेळेला, दिने दिने प्रतिदिन, सायं प्रातर सकाळी एकदा आणि संध्याकाळी. त्याच्यानंतर आता हे करत असताना एकाहांतरमन्यत्र सप्ताहेंच ददाचरेत असं म्हटलंय. एक अहनी अंतर म्हणजे एक दिवसाचं अंतर सोडून, बरोबर. सप्ताहांच्या तदाचरेत किती द्यावं, तर 1 सप्ताह या पद्धतीनं नस्य देण्याची मर्यादा सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये इतर विकारांमध्ये एकाहांतरम अन्यत्र, अन्यत्र म्हणजे इतर विकार असताना, म्हणजे अपतानक नाहीये, मन्यास्तंभ नाहीये किंवा वातज शिरशूल नाहीये असं असताना 1 दिवस सोडून 1 दिवस ह्या पद्धतीनं नस्य द्यावं. आणि सप्ताहांच्या तदाचरेत असा अर्थ आहे. त्याच्यामध्ये 1 सप्ताह म्हणजे संपूर्ण 1 सप्ताहभर या गोष्टी कराव्यात. म्हणजे जर का वाताभिभूते शिरसी हितमायाम पतानके मन्यास्तंभे स्वरभ्रंशे सायं असं सगळ्या गोष्टी आहेत, तर सायं आणि प्रातर असं प्रत्येक दिवशी 2 वेळेला नस्य 7 दिवसांपर्यंत आपण देऊ शकतो. अन्यत्र म्हणजे काय, एकाहांतरमन्यत्र, एका अहनी अन्यत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे अन्यत्र इतर व्याधींमध्ये, आता ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत, मन्यास्तंभ नाहीये किंवा अपतानक नाहीये, असं असताना नस्य किती द्यायचं, एक अहनी अंतरे, एकाहांतर म्हणजे काय, एक अहनी, अहन म्हणजे दिवस, 1 दिवस सोडून दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार या पद्धतीनं नस्य द्यायचं. आणि ही नस्य देण्याची मर्यादा किती, तर 1 सप्ताहापर्यंत, म्हणजे 7 नस्य आपण त्या ठिकाणी सलग पेशंटला देऊ शकतो. ओके. एकाहांतरमन्यत्र सप्ताहेंच्या तदाचरेत. मग आता हे नस्य कसं द्यायचं, ह्याचे पुढचे श्लोक येतात. स्निग्ध स्विन्नोत्तमांगस्य प्राकृतावश्यकस्य च निवातशयनस्थस्य जत्रूर्ध्वं स्वेदयेत् पुनः अथोत्तानर्जुदेहस्य पाणिपादे प्रसारिते किंचित् उन्नतपादस्य किंचित् मूर्धनि नामिते नासापुटं पिधायैकं पर्यायेण निषेचयेत्. निषेचयेत् सेचन करणे, नाम निशेषेण सेचन करणे म्हणजे काय, तर नस्य देणे. मग आता नस्य द्यायचं आहे आपल्याला, तर मग कसं करायचं, तर सगळ्यात पहिलं काय आहे, स्निग्ध स्विन्न उत्तमांगस्य, उत्तमांगाचं स्नेहन आणि स्वेदन करायचं आहे. आता उत्तमांगाचं स्नेहन आणि स्वेदन करायचं आहे म्हणजे काय, तर उत्तमांग म्हणजे शिराचं सुद्धा स्वेदन करायचं नाही असं आधी म्हटलेलं होतं, आपण बघितलेलं होतं स्वेदनाच्या अध्यायामध्ये. तरी सुद्धा इथे स्वेदन करा असं म्हटलेलं आहे. का, तर दोष जे आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि ते दोष बाहेर पडावेत म्हणून ते द्रवीभूत होऊन बाहेर यायला हवेत आणि म्हणून स्वेदनाची आवश्यकता आहे, बरोबर. मग पेशंटला झोपवायचं आहे, स्नेहन आणि स्वेदन करायचं आहे. आता स्नेहन आणि स्वेदन करत असताना उत्तमांगाच्या ठिकाणी आपल्याला विशेष करून माहिती आहे की शिराच्या ठिकाणी खूप जास्त स्वेदन नाही करायचे, नेत्राच्या ठिकाणी नाही करायचे, हृदयाच्या ठिकाणी नाही करायचंय. म्हणून स्वेदन करत असताना स्नेहन झाल्यानंतर म्हणजे हेडला मसाज झाला, स्नेहन झालं की त्याच्यानंतर काय करायचं, तर डोळ्यांवरती कमलाचं पत्र किंवा कॉटन भिजवून डोळ्यांवरती ठेवला की काय होणार आहे की स्वेदनाचा डोळ्यांना त्रास होणार नाही, शिरालाही त्रास होणार नाही. सो त्याप्रमाणे स्निग्ध स्विन्न उत्तमांगस्य, उत्तमांगाचं स्नेहन आणि स्वेदन या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. मग प्राकृतावश्यकस्य च, प्राकृत आवश्यकस्य च म्हणजे हे त्याच्याही आधी करायचं आहे. काय, आवश्यक कार्य आधी करून मग स्नेहन स्वेदन करावं. आता आवश्यक कार्य म्हणजे कुठले, तर ज्याला आपण नॉर्मली मलमूत्र विसर्जन म्हणून किंवा इतर काही त्यांची काही हे असतील स्वच्छतेची कामं असतील, तर त्या सगळ्या गोष्टी करून मग हे नस्य करायचं आहे. आवश्यकस्य, प्राकृत, आधी प्राकृत म्हणजे आधी करून, आवश्यक कर्म करून म्हणजे मलमूत्र विसर्जन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून मग उत्तमांगाचं स्नेहन आणि स्वेदन हे 2 करायचे आहेत. त्याच्यानंतर निवात शयनस्थस्य जत्रूर्ध्वं स्वेदयेत् पुनः, निवात शयन ज्या ठिकाणी वारं येत नाही अशा ठिकाणी थांबून मग काय करायचं,
जत्रु ऊर्ध्वं स्वेदयेत पुनः. पुनः म्हणजे कशाच्या नंतर असा एक प्रश्न पडायला पाहिजे. तर इथे नस्य दिल्यानंतर पुन्हा स्वेदन करावं असं म्हटलंय. नस्य दिलं आणि झालं काम असं नाही. नस्य दिल्यानंतर पुन्हा स्वेदन करायला पाहिजे. याचं कारण काय, तर नस्य दिल्यानंतर जे दोष चलित झालेले आहेत तर ते योग्य पद्धतीनं द्रवीभूत होऊन बाहेर पडावं म्हणून आधी आवश्यक कर्म, मग त्याच्यानंतर स्नेहन स्वेदन उत्तम अंगाचं, त्याच्यानंतर नस्य आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वेदन असा हा क्रम सांगितलेला आहे. मग आता नस्य द्यायचं तर ते कसं द्यायचं, तर अथ तानरुजु देहस्य पाणिपादे प्रसारिते. अथ रुजु देहस्य, रुजु म्हणजे सरळ, अथ उत्तान रुजु देहस्य, उत्तान शयन करून म्हणजेच पाठीवरती झोपून, रुजु देह म्हणजे सरळ, वेडं वाकडं झोपायचं नाहीये इथे, कसंही काही असं नाही, दोन्ही हात सरळ दोन्ही पाय सरळ ह्या पद्धतीनं. आणि पाणी पादे प्रसारित आहे, पाणी हात पाद म्हणजे पाय हे प्रसारित करून एक्सटेंड करून व्यवस्थित पसरून झोपायचं आहे. किंचित उन्नत पादस्य, पाय जे आहेत ते किंचित उन्नत अवस्थेमध्ये असायला पाहिजे, म्हणजे ज्याला हेडलो म्हणतो. किंचित उन्नत पादस्य आणि किंचित मूर्धनी नामिते, मूर्धा जी आहे ती नमित म्हणजे खाली आलेली म्हणजे हेडलो पोझिशन. किंचित उन्नत पादस्य किंचित मूर्धनी नामिते, जे पाय उंच जागी असायला पाहिजेत आणि मूर्धा जी आहे म्हणजे डोकं जे आहे ते खालच्या जागी असायला पाहिजे, म्हणजे थोडा हेडलो पोझिशन पेशंटला द्यायचं आहे. यानंतर नासापुटम पिधाय एकम, एक नासापूट बंद करून, पिधाय म्हणजे बंद करून किंवा झाकून या अर्थाने, पिधान म्हणजे झाकण, पिधाय झाकून. ओके, नासापुटम पिधाय एकम, एक नासापूट बंद करून, पर्यायेण निषेचयेत, मग एक बंद केलेलं आहे, मग उरलेलं जे आहे पर्यायी नासापूट म्हणजे दोन नासापूट आहेत ना, म्हणून त्या दुसऱ्या नासापुटामध्ये नस्य करायचं आहे. त्याच्यानंतर आता कसं करायचं की पर्यायेण अशा अर्थामध्ये दोन्ही आलेत बरं का, म्हणजे आता झोपवलेलं आहे, हेडलो दिलेलं आहे, स्नेहस्वेदन केलेलं आहे, त्याच्या आधी आवश्यक कर्म केलेली आहेत, असं असल्यानंतर जेव्हा पेशंटला आपण झोपून नस्य देणार आहे त्यावेळेला एक नासापूट बंद केलंय आणि दुसऱ्या नासापुटामध्ये औषध दिलंय. यानंतर दुसरं नासापूट बंद केलं आणि पहिल्या नासापुटामध्ये औषध दिलंय, या पद्धतीनं दोन्ही नासापुटामध्ये औषध देणं आवश्यक आहे. ओके, सो त्याच्यानंतर उष्णाभूतप्तम नासापुटम पिधायैकम पर्यायेण निषेचये. उष्णाभूतप्तम भैषज्यम प्रणाड्या पिचुनाथवा, उष्ण अंबुतप्तम भैषज्यम, अंबुतप्त भैषज्य पाहिजे, उष्ण पाहिजे. ओके, अंबुतप्त म्हणजे काय, तर पाण्यामध्ये तापवलेलं औषध. मग ह्याच्यामध्ये सर्वसामान्यतः आपण असं अपेक्षित आहे की घृत किंवा तैल देणार आहेत. आता हे घृत किंवा तैल कसं असलं पाहिजे, तर उष्ण किंवा पोषण असायला पाहिजे. मग आता हे जे घृत किंवा तैल जे आपण पोषण वापरणार आहोत तर ते हे करण्यासाठी, गरम करण्यासाठी डायरेक्ट आपण त्या वाटीमध्ये घेतलं आणि वाटी गॅसवर ठेवली असं नाही करायचं. याचं कारण त्याची जी काय म्हणू ज्याला कार्यकारी तत्व आहेत त्या तेलामधली त्या तुपामधली, तर ती उडून जाण्याचा संभव जास्त असतो. आणि म्हणून ते कसं करायचं, तर अंबुतप्तम म्हणजे वॉटर बाथ मध्ये गरम करून किंवा स्वेदन पद्धतीने गरम करून, म्हणजे पाणी गरम करायचं, त्या गरम पाण्यामध्ये ती तेलाची किंवा तुपाची वाटी ठेवायची आणि ती तेलाची तुपाची वाटी जी ठेवलेली आहे आपण गरम पाण्यामध्ये, तर मग ते गरम होणार आणि मग ते घालायचं आहे. उष्णाभूतप्तम भैषज्यम कसं करायचं, प्रणाड्या पिचुना अथवा, प्रणाड्या, प्रणाड्या म्हणजे काय, तर नाडी, नाडी म्हणजे काय, पाईप, ती पाईपने घालावं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे पिचुना, पिचू म्हणजे काय, तर कापसाचा बोळा, म्हणजे द्रव्य कसं आहे त्याच्यावरती ठरेल. मग जर आपण प्रदमन करत असो तर तिथे प्रणाड्या म्हणजे नाडीने किंवा पाईपने किंवा जसं कागदाचं पाईप बनवला जातो तसा, तर त्या पद्धतीनं नस्य करावं. किंवा पिचुना अथवा, पिचुना म्हणजे काय, तर जो कापसाचा बोळा आहे तर तो त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये बुडवून मग ते नस्य द्यावं. सो या पद्धतीनं हे नस्य आपल्याला द्यायचं आहे. आता नस्य दिल्यानंतर काय करायचंय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. नस्य दिल्यानंतर
काय काय बघितलं आपण तर अथोत्तानर्ज देहस्य पाणिपादे प्रसारिते किंचित उन्नत पादस्य किंचित मूर्धनि नामिते नासापुटं पिधायैकं पर्यायेण निषेचये उष्णांबुतप्तं भैषज्यं प्रणाड्या पिचुनाथवा. दत्ते, दत्ते म्हणजे दत्त, दत्त म्हणजे दिलं, दत्ते सती सप्तमी. देऊन झाल्यावर, दिलेले असताना किंवा नस्य दिलेले असताना काय करावं? पादतलस्कंद हस्तकर्णादि मर्दये शनैरुच्छिद्य निष्ठिवे पार्श्वयोरुभयोस्ततः आभैषजक्षयादेवं द्विस्त्रीर्वा नस्यमाचरेत्. आता दत्ते म्हणजे नस्य देऊन झालं, मग काय करावं? दत्ते पादतलस्कंध, पादतल स्कंध हस्त कर्णादि मर्दये. नस्य देऊन झाल्यानंतर असं नस्य दिल्यानं झालं आपलं काम, आपण निघालो असं नाही. मग काय करायला पाहिजे? नस्य देऊन झालं ना की त्याच्यानंतर पादतल, पायांच्या ठिकाणी पादतलांच्या ठिकाणी मर्दन करायचं आहे. त्याच्यानंतर स्कंध, स्कंधाच्या ठिकाणी मर्दन करायचं आहे. आणि हस्त कर्णादि मर्दयेत, हातांच्या ठिकाणी मर्दन करायचं आहे, कर्णांच्या ठिकाणी मर्दन करायचं आहे. मग हे कशासाठी करायचं असणार आहे याचा सुद्धा विचार करायचा. नस्य दिल्यानंतर शिंका येणार आहेत, क्षवथू येणार आहेत किंवा शिरोविरेचन होणार आहे. तर ते होत असताना, दोष निघून जात असताना हे तळहात, तळपाय आणि खांदे या गोष्टींच्या ठिकाणी मर्दन केल्यानंतर ते योग्य पद्धतीनं बाहेर पडतील दोष, त्यासाठी सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत. दत्ते पादतलस्कंद हस्तकर्णादि मर्दये शनैरुच्छिद्य निष्ठिवे पार्श्वयोः उभयोः ततः. शनैः उच्छिद्य निष्ठिवेत, उच्छिद्य निष्ठिवेत पार्श्वयोः उभयोः तथा. म्हणजे काय? शनैः उच्छिद्य छेदन करणं, निष्ठिवेत म्हणजे ठेवन करावं. म्हणजे काय? तर काढून टाकणं या अर्थाने. म्हणजे ज्या वेळेला नस्य दिलेला आहे, तर नस्य दिल्यानंतर दोन्ही नाकपुड्यांमधनं द्रव्य जे औषध आहे ते वरती गेलेलं आहे. ते गेल्यानंतर ज्या वेळेला ठिवन होणार आहे किंवा घशामध्ये कफ येणार आहे, तर तो शनैही हळूहळू काढावा, एकदम जोरात नाही काढायचा. उच्छिद्य छेदन करून काढावा. आता छेदन करून काढावा म्हणजे काय हे पण बघायला पाहिजे. काही वेळेला व्यवस्थित बाहेर पडत नसतं, मग काही विशिष्ट प्रक्रिया घशाच्या केल्यानंतर तो बाहेर पडतो. तर त्या पद्धतीनं निश्छेद्य असं म्हणलंय. शनैः उच्छिद्य निष्ठिवेत, मग निष्ठेवन करावं. पार्श्वयोः उभयोः तथा. आता पार्श्वयोः म्हणजे दोन्ही पार्श्वांच्या ठिकाणी आणि उभय पार्श्वाच्या ठिकाणी काय करावं? तिथून तो कफ जो आहे तो पूर्ण बाहेर काढून टाकावा. सो हे जे काही शिरोविरेचन दिल्यानंतर दोषांचं विरेचन होतंय नस्याच्या मार्फत, नाकाच्या मार्फत, तर ते पूर्णपणे ते काढून टाकायला पाहिजे घशातून किंवा नाकातून. उभयोः तथा म्हणजे नाकातून आणि घशातून दोन्ही बाजूनी हे नस्य जे काही सिक्रेशन्स आलेले आहेत तर ते काढून टाकायचे आहेत. त्याच्या पुढे जाऊया. शनैरुच्छिद्य निष्ठिवे पार्श्वयोरुभयोस्ततः आभैषजक्षयादेवं द्विस्त्रीर्वा नस्यमाचरेत्. ह्याप्रमाणे आता थोडंसं नस्य दिलं, नस्य दिल्यानंतर समजा निष्ठिवन आलं तर ते उभय काढायचं, काढून टाकायचं. मग पुन्हा जेवढं तुम्ही नस्य द्यायचं ठरवलेलं आहे, जेवढी मात्रा ठरवलेली आहे, पुन्हा ती मात्रा द्यायची. पुन्हा निष्ठिवन आलं, पुन्हा काढून टाकायचं, पुन्हा मात्रा द्यायची. मग भैषजक्षयात, भैषजक्षय म्हणजे जेवढं तुम्ही औषध घेतलेलं आहे नस्यासाठी ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत द्वित्रिवा नस्यम आचरेत, दोनदा किंवा तीनदा नस्य द्यावं. म्हणजे एकदा दिल्यानं काम झालं असं नाही. तुम्ही ठरवलेली जी मात्रा आहे, आपण मात्रा बघितलेल्या होत्या आधी, तर त्या मात्रेमध्ये तुम्हाला द्यायचं ना. समजा 2 थेंब घातल्या समजा निष्ठिवन आलं, निष्ठिवन करावं, त्याच्यानंतर पुन्हा झोपावं, पुन्हा पुढचे थेंब घाला. या पद्धतीनं ते करायचं. एकदम 16 थेंब असं काही त्याच्यामध्ये घालायचे नाहीये. सो हे किती घालायचं? तर निष्ठिवन करून पुन्हा उरलेलं घालायचं. आभैषजक्षयात एवं, जोपर्यंत हे भैषज औषध संपत नाही तोपर्यंत द्वित्रिर्वा दोनदा किंवा तीनदा नस्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर मूर्छायाम शीततोयेन सिंचित परिहरन शिरहा असं म्हटलेलं आहे. आता नस्य देत असताना काही वेळेला काही पेशंट जे असतात, सुकुमार असतात किंवा घाबरट असतात, भीरू असतात, अशा वेळेला एकदम मूर्छित होतात, असंही होऊ शकतं. मग असं जर असेल तर मूर्छायाम काय करावं? तर शीततोयेन सिंचित परिहरन शिरहा, संपूर्ण शरीरावर, अंगावर काय करायचा?
तर पाणी शिंपडायचंय, थंड पाणी. परिहरण शिरहा म्हणजे डोक्यावरती फक्त पाणी नाही शिंपडायचंय, बाकी संपूर्ण अंगावरती पाणी शिंपडून पेशंटला जागा करायचंय. ओके. त्याच्यानंतर स्नेहम विरेचनस्यांते दद्यात् दोषाद्यपेक्षया. स्नेहम विरेचनस्य अंते दद्यात् दोषादि अपेक्षया. दोष इत्यादीच्या अपेक्षेने नस्य जे आहे स्नेहम विरेचनम नस्यम म्हणजे नाक वाहणं झाल्यानंतर म्हणजे विरेचनस्य अंते म्हणजे विरेचन नस्य दिलेले आहे आपण आणि ते झाल्यानंतर नाक जे काय वाहत असतं किंवा दोष जे नाकातून वाहत असतात ते थांबले की काय करावं, तर स्नेहम दद्यात् दोषादि अपेक्षया म्हणजे स्नेह द्यावा. म्हणजे आता इथे स्नेह कसं, तर स्नेहचा नस्य द्यायचा म्हणजे ज्या वेळेला आपण प्रथमन नस्य करणार आहोत आणि प्रथमन नस्य झालं आणि दोष वाहून गेले, दोष वाहून गेल्यानंतर फॉलोड बाय काय, तर मग दुर्वाघृताचा स्नेह, दाढीमादिकृताचा स्नेह असं या पद्धतीने शमन होण्यासाठी त्या ठिकाणी शेष दोष निर्हरण होण्यासाठी म्हणून तिथे दोन थेंब स्नेहाचे द्यावेत. स्नेहम विरेचनस्य अंते विरेचन शिरोविरेचन म्हणजे नस्य विरेचन नस्य जे दिलेलं आहे ते झाल्यानंतर सर्व दोष निघून गेले की त्याच्यानंतर दोषादी अपेक्षया स्नेहम दद्यात् दोष इत्यादीच्या अपेक्षेने स्नेह द्यावा. मग तिथे दुर्वाघृत दाढीमादिकृत हे पित्तासाठी देणार आपण, कटफल समजा दिलेलं आहे शिरोविरेचनासाठी, कफाचा व्याधी आहे त्या ठिकाणी देत असताना स्नेह जो वापरायचा तर त्या ठिकाणी आपल्याला अणुतेलासारखं कफघ्न स्नेह असेही वापरता येईल. सो ह्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या काय म्हणू स्नेह जे आहेत ना ते आपल्याला दोषांच्या अपेक्षेने स्नेह वापरायचे आहेत. त्याच्यानंतर नस्यांते वाक् शतम तिष्ठेत उत्तानात धारयेत ततः. नस्य दिल्यानंतर वाक् शतम तिष्ठेत. वाक् शत म्हणजे काय, तर 100 सेकंद थांबावं म्हणजे साधारणपणे 1.5 मिनिट झोपावं. तिष्ठेत उत्तानः असं म्हटलेलं आहे. नस्यांते वाक् शतम तिष्ठेत उत्तानः 100 आकडे म्हणेपर्यंत उत्तान पद्धतीनं झोपून राहावं. 1 2 3 4 सर्वसाधारणतः एका सेकंदाला एक आकडा आपण म्हणतो. 60 सेकंद 1 मिनिट, पुढची 30 सेकंद 1.5 मिनिट म्हणून नस्य झाल्यानंतर 1.5 मिनिट मिनिमम पडून राहावं, लगेच झपकन उठू नये. नस्यांते वाक् शतम तिष्ठेत. वाक्शत याचा अर्थ 100 आकडे मोजेपर्यंत. त्याच्यानंतर उत्तानः उत्तान पद्धतीने झोपून राहावं. मग धारयेत ततः धूमं पित्वा कवोष्णांबू कवलान कंठ शुद्धये. धारयेत काय धारयेत, तर कवलान धारयेत असं आहे बरं का इथे. म्हणजे नस्यांते वाक् शतम तिष्ठेत उत्तानः ह्याचा सरळ अर्थ कसा किंवा अन्वय कसा लावला आपण, तर नस्यांते नस्याच्या शेवटी उत्तानः वाक् शतम तिष्ठेत म्हणजे उत्तान अवस्थेमध्ये 100 आकडे मोजेपर्यंत थांबावं. ततः धारयेत किम धारयेत कवलान धारयेत. त्याच्यानंतर धारण करावं. कशाचं धारण करावं, तर कवल म्हणजे ज्याला आपण गुळण्या म्हणतो त्याचं धारण करावं. मग हे कसं असलं पाहिजे कवल, तर कवोष्णांबू म्हणजे कोष्णांबू म्हणजे कोमट पाण्याच्या गुळण्या. कशासाठी करायच्या, तर कंठ शुद्धये कंठ शुद्ध करण्यासाठी. पण तत्पूर्वी धूमं पित्वा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता नस्याचं जे पश्चात्कर्म झालं त्याच्यामध्ये काय काय झालं नस्याच्या पश्चात्कर्मामध्ये, तर सगळ्यात पहिलं म्हणजे दत्ते पादतल स्कंद हस्तकर्ण आदी मर्दयेत. देऊन झाल्यानंतर पादतल स्कंद हस्त ह्या सगळ्यांचं मर्दन करायचं. मग त्याच्यानंतर शनैही शनैही निष्ठिवेत जे विरेचन आहे ते शनैही निष्ठिवन करावं. निष्ठिवन झालं की त्याच्यानंतर काय करायचं की स्नेहम दद्यात् दोषाद्यपेक्षया. मग त्याच्यानंतर 2 थेंब दोषांच्या अपेक्षेने जो काही योग्य तो स्नेह द्यावा. स्नेह झाला की नस्य पूर्ण झालं असं आपण म्हणणार. आणि त्याच्यानंतर काय करावं, तर वाक् शतम तिष्ठेत 1.5 मिनिट पूर्णपणे उत्तान परिस्थितीमध्ये झोपून राहावं. वाक् शतम तिष्ठेत उत्तानः आणि मग त्याच्यानंतर धूमं पित्वा मग त्याच्यानंतर धूमपान करावं, कारण शेष दोष निर्हरण व्हायला हवं ना. तर आता आपण काय काय केलेलं आहे इथपर्यंत केलं, मग धूमपान करायचा. मग धूमपान झाल्यानंतर
कोष्ण अंबूचं कवल धारयेत. धूमं पित्वा कवोष्णांबू कवलान कंठशुद्धये धारयेत. कशासाठी हे धारण करायचं? तर कंठशुद्धीसाठी आपल्याला हे धारण करायचं आहे. म्हणजे नसे दिल्यानंतर घसा खराब झाला किंवा तुमचं स्नेह घशामध्ये आला आणि त्याच्यानंतर घसा बसला, अशा गोष्टी होऊ नयेत ह्यासाठी काय करायचंय तर कवोष्णांबू कवलान धारयेत, म्हणून कोष्ण जलाचं कवल करावं. कवल जे आहेत ना तर त्याच्यामध्ये आवाज असतो आणि गंडूशामध्ये आवाज नसतो, म्हणजे नुसतेच धारण करतात ते गंडूश असतात आणि कवल जे त्याच्यामध्ये क्वॅक क्वॅक आवाज केला जातो म्हणून त्याला कवल असं म्हटलं जातं. आपण नॉर्मली बोलत असताना गंडूश म्हणजे गुळण्या म्हणतो, पण गुळण्या ज्याच्यामध्ये आवाज केला जातो त्याचा अर्थ कवल असा आहे. सो धूमं पीत्वा कवोष्णांबू कवलान कंठशुद्धये. त्याच्या पुढे जाऊया. हा, आता इथे पासून ना वेगळा विषय चालू होतो. म्हणजे कुठला? तर योग्य पद्धतीने स्नेहन झालंय नाही झालंय, किंवा स्नेहनाचे नस्याचे आपण सम्यक योग, अतियोग किंवा अयोग म्हणू, तर ते इथे वर्णन केले. सम्यक स्निग्धे सुखोच्छ्वास स्वप्न बोधाक्ष पाटवम वृक्षेक्षे स्तब्धता शोषो नासास्य मूर्ध शून्यता स्निग्धेति कंडु गुरुता प्रसेका रुची पीनसाहा. आता सम्यक स्निग्धे योग्य पद्धतीनं स्नेहन नस्य म्हणजे स्नेहनाचं नस्य म्हणजे आपण ज्याच्यामध्ये स्नेह वापरलेला आहे असं जर का योग्य पद्धतीनं दिला गेला तर काय होतं? सुखोच्छ्वास स्वप्न बोधाक्ष पाटवम. सुख उच्छ्वास, श्वास उत्तम पद्धतीनं बाहेर टाकता येतो. कसं आहे ना, श्वास आत जाणं ही प्रक्रिया जी आहे आणि बाहेर टाकणं, ह्याच्यामध्ये जर का कुठेही संपूर्ण जो ट्रॅक आहे त्याच्यामध्ये अडथळा असेल तर श्वास बाहेर टाकायला जास्त त्रास होतो आणि म्हणून उच्छ्वास सुख असं म्हटलंय. हे सुखोच्छ्वास, श्वास शांतपणे सोडता येतो, शांतपणे घेता येतो. नस्य योग्य पद्धतीनं सम्यक स्निग्ध पद्धतीनं झाला असेल तर सम्यक स्निग्धे सुखोच्छ्वास स्वप्न बोध अक्ष पाटवम. स्वप्न निद्रा म्हणजे झोप सुद्धा खूप चांगली लागते आणि बोध म्हणजे उठल्यानंतर फ्रेश वाटतं, हेही महत्वाचं. नाहीतर उठल्यानंतर सुद्धा आपलं ड्राउझीच राहिलंय तर तसं नाही होत नसल्याने. स्वप्न बोध या दोन्ही गोष्टी चांगल्या होतात, म्हणजे झोपही चांगली होते, बोध म्हणजे उठणं ही गोष्ट सुद्धा चांगली होते. स्वप्न बोध आणि अक्ष पाटव, सगळे जे इंद्रिय आहेत ना त्यांना पाटव म्हणजे उत्तमत्व प्राप्त होतात. आता इंद्रियांचं उत्तमत्व म्हणजे काय? तर डोळ्यांना दिसायला चांगलं लागायला लागतं, चव चांगली लागायला लागते, कानांनी ऐकू चांगलं यायला लागतं, श्वास किंवा वास जे आहेत ते चांगले आपल्याला जाणवायला लागतात, जे पूर्वी जाणवत नसतात. म्हणजे नस्याचा परिणाम जो आहे तर आताचे आपण केसेस बघतो कोविड-19चे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्या दृष्टीने नस्य आपल्याला वेगवेगळी वापरता येत असतात. सो सम्यक स्निग्धे सुखोच्छ्वास स्वप्न बोधाक्ष पाटवम. याच्यानंतर वृक्षे अक्षी स्तब्धता शोषो नास आस्य मूर्ध शून्यता. जर हेच नस्य करत असताना वृक्षता जास्ती झाली, स्नेह योग्य मात्रेमध्ये नाही गेला तिथे, तर काय होते? तर अक्षी स्तब्धता, डोळे स्तब्ध होतात. अक्षी बर का, इथे अक्ष नाहीये शब्द. तर डोळ्यांची जी हालचाल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा यायला लागतो किंवा एकदम स्थिर झाल्यासारखे होतात. त्याच्यानंतर शोष, घसा सुकल्यासारखा होतो. नासा आस्य शोष, नाकाच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवायला लागतो, घशाच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवायला लागतो. आणि मूर्ध शून्यता, माथ्याच्या ठिकाणी शून्यत्व यायला लागतं, एकदम हलकं झाल्यासारखं होतं, पेशंट सांगत असतात. सो वृक्षता अति येणार नाही या दृष्टीने आपण हे नस्य विचार करायला पाहिजे. आणि स्निग्धे ती कंडू गुरुता प्रसेका अरुची पीनसा. हा, समजा तिथे आपल्याला जो स्नेह आपण देतोय तर त्याची मात्रा जास्त झाली तर काय होतं? स्निग्धे अति स्निग्धता जर का नस्यामध्ये झाली तर कंडू गुरुता, खाज यायला लागते, डोळ्यांना घशाला खाज जाणवते, आतमध्ये खाजल्यासारखं होतं. त्याच्यानंतर प्रसेक, जास्त प्रमाणामध्ये प्रसेक म्हणजे लालास्राव म्हणजे सलायव्हेशन वाढायला लागतं. अरुची, तोंडाला चव येत नाही. आणि पीनस म्हणजे नाक एकदम बंद झाल्यासारखं होऊन जातं, नासा नाह ज्याला म्हणतो, अशी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता हे सगळं जे आपण 3 पद्धतीचं बघितलं की योग्य किंवा वृक्षता किंवा अतिस्निग्धता झाली तर मग आता ह्याच्यामध्ये पुढे काय सांगतात? सुविरिक्ते अक्षी लघुता वक्त्र स्वर विशुद्धया दुर्विरिक्ते गदोद्रेक क्षामताती विरेचिते
सुविरक्त आणि दुर्विरिक्त. विरिक्त म्हणजे काय? आता इथे विरिक्त म्हणजे विरेचन असा अर्थ नाही बरं का, इथे शिरोविरेचन असा अर्थ आहे. सुविरिक्ते अक्षी लघुता, छान योग्य पद्धतीनं विरेचन नसेल जर झालेलं असेल तर त्या ठिकाणी काय होतं, तर अक्षी लघुता म्हणजे डोळ्यांना हलकेपणा यायला लागतो. त्याच्यानंतर सुविरिक्ते अक्षी लघुता स्वर वक्त्र विशुद्धया, स्वर चांगला येतो, आवाज कर्कश वाटत नाही, स्निग्ध होतो. वक्त्र म्हणजे मुख किंवा आपल्याला घसा स्वच्छ झालेला आहे असं जाणवतं. स्वर वक्त्र विशुद्धया. दुर्विरिक्ते हेच जर का शिरोविरेचन चुकीच्या पद्धतीने झालं किंवा अयोग्य झालं तर काय होतं, गदोद्रेक, जो काही व्याधी आहे तो वाढतो. विरेचन शिरोविरेचन आपण जेव्हा देतो त्यावेळेला जर तो व्यवस्थित नाही झालं तर. आणि क्षामता अतिविरेचिते, अतिविरेचन झालं, अतियोग झाला म्हणजे दुर्योग, सुयोग आणि अतियोग असं म्हटलेलं आहे. तर अतिविरेचिते काय येतं, तर क्षामता, थकवा येऊन जातो खूप जास्त. सो इथे आपण थांबायला पाहिजे, बघायला पाहिजे की पेशंटला काय काय लक्षणं येतात हे जाणून घ्यायला पाहिजे. या गोष्टी खूप महत्वाच्या. यानंतरचा श्लोक वाचून थांबूयात आणि काही जर का शंका असतील तर त्या घेऊयात आपण. सुविरिक्ते क्षिलभूता वक्त्रस्वर विशुद्धया, दुर्विरिक्ते गदोद्रेक क्षामताती विरेचिते. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो वाचूया. प्रतिमर्ष क्षतक्षाम बालवृद्ध सुखात्मसु प्रयोज्यो कालवर्षेपि न त्विष्टो दुष्टपीनसे मद्यपीते बलश्रोत्रे कृमिदूषित मूर्धनि उत्कृष्टोत्क्लिष्ट दोषे च हीन मात्रतया हि सहा निशाहरभुक्तवान्ताः स्वप्नाध्वश्रमरेतसाम् शिरोभ्यञ्जनगण्डूष प्रसरावाञ्जनवर्चसां दन्तकाष्ठस्य हासस्य योज्योन्तेसौ द्विबिन्दुकः. आपण थांबूयात. काही शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा युट्यूबला बघत असेल तर तुम्ही तिथल्या ह्याच्यामध्ये सुद्धा विचारू शकता. ओके, एक मिनिट आपण ह्याच्याकडे जाऊया. ओके, 76-year-old patient ICU मध्ये suffering from post-COVID lung damage 80% to avoid fibrosis and maintain O2. O2 and ओके, प्लीज सजेस्ट ट्रीटमेंट. ओके, आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, पोस्ट कोविड पेशंट आहे, 76 वय आहे आणि त्याच्यामध्ये ऍडमिट जे आहे त्याच्यामध्ये O2 मेंटेन होत नाहीये म्हणून ऍडमिट केलेलं आहे आणि फायब्रोसिस आहे तर त्याच्यामध्ये रेझोल्युशन व्हावं म्हणून ऍडमिट केलेलं आहे. आता अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये काय काय द्यावं हे तर खरं म्हणजे प्रत्येक पेशंट टू पेशंट डिफर होणार आहे. सो ही ट्रीटमेंट म्हणजे अगदी काही प्रिस्क्रिप्शन असं समजू नये, परंतु ह्याच्यामध्ये काय लाईन ऑफ ट्रीटमेंट असावं हे नक्की आपल्याला सांगता येत असतं. त्याच्यामध्ये रक्तफेन प्रभव फुफ्फुसः असं म्हटलेलं आहे, बरोबर. सो त्याच्यामध्ये रक्तफेन प्रभव फुफ्फुसः म्हणत असताना आपल्याला रक्तावरती गामित्व असणारी औषधं या ठिकाणी वापरायला हवीत हे मात्र नक्की. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, रक्तपाचक मौक्तिक कामदुधा अशा पद्धतीची औषधं इथे आपल्याला देता येऊ शकतात. त्याच्यानंतर पेशंट जर ओरली व्यवस्थित औषधं घेऊ शकत असेल तर त्यामध्ये माधव रसायन रसमाधव प्लस ह्याही गोष्टी वापरून पाहायला हव्यात, त्याचाही परिणाम चांगला येतो. त्याच्यानंतर अतसी उपनाह जो आहे तो वरून लावण्यासाठी म्हणजे संपूर्ण चेस्टला लावायला द्यायचा आणि बांधून गुंडाळून ठेवायचा आपण जसं उपनाह देतो तसा. आणि हा उपनाह दिल्यानंतर मग तो सोडून साधारण 3 ते 6 तासांनी सोडायचा, पुन्हा नवीन बांधायचा. अशा पद्धतीनं केलं ना तर लंगची कपॅसिटी ज्याला आपण म्हणतो किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे तर ते मेंटेन व्हायला सुरुवात होईल. सो त्या दृष्टीने आपण ह्या संपूर्ण पेशंटकडे पाहायला हवं. त्याच्यानंतर काही प्राणायाम पडल्या पेशंटला करायला सांगणं, अनुलोम विलोम हे करायला सांगणं म्हणजे विशिष्ट पद्धतीनं श्वास घेतल्यानंतर जी लवचिकता असायला पाहिजे ती यायला सुरुवात होते आणि म्हणून प्राणायाम हे सुद्धा तेवढेच महत्वाचे राहतात, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक पेशंट आहे की त्याच्यामध्ये 37 वय आहे.
त्याच्यानंतर विलिंग टू कन्सीव्ह, पण रिपोर्टमध्ये मल्टिपल फायब्रॉइड्स आलेले आहे, पल्की युटस आहे, ॲडेनोमॅटिक चेंजेस आहे, थिक एंडोमेट्रियम आहे आणि कष्टार्थ रक्तस्राव जास्त असं होत आहे आणि काही इथे करावं असं म्हटलेलं आहे. ओके. आता इथे कसं आहे की ॲडेनोमायसिस आहेत, मल्टिपल फायब्रॉइड्स आहेत, वय सुद्धा 37 म्हणजे तसं बऱ्यापैकी जास्त आहे आणि अशा वेळेला तिला कन्सीव्ह करायचं आहे. तर आता इथे सुरुवात करत असताना एक मला असं वाटतं की वमन आणि विरेचन देऊन मग औषधं सुरुवात करायला पाहिजे. तसंच ओटीपोटाला लावण्यासाठी अश्वगंधादी लेप वापरावा आणि त्याच्यानंतर मग बाकीची सगळी जी औषधं आहेत ना, तर ती आता कष्टार्थ आहे आणि रक्तस्राव जास्ती होतो आहे. सो असं असताना विशेषत्वाने पित्तज रजोदृष्टी किंवा ज्याला आपण परिप्लुता योनी व्यापद म्हणतो त्या पद्धतीने ह्याची चिकित्सा करायला पाहिजे आणि साधारणपणे कमीत कमी 3 ते 5 महिने औषधं देऊन मगच आपल्याला असं ठरवायला पाहिजे की ह्या पेशंटमध्ये आपल्याला कन्सीव्ह करण्यासाठी विशिष्ट वेळा वगैरे काढून देणं हे करायला पाहिजे. असं केलं तर त्याचा उपयोग होतो. याच्यामध्ये बस्तीचाही खूपच चांगला उपयोग होईल असं वाटतं. मग त्याच्यामध्ये गुळची नारायणी, क्षीरपाक आणि षटफलघृत असा जर का बस्ती दिला गेला तर त्याचाही परिणाम चांगला येईल. ओके. हा, हायपोटेन्शनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये नस्याचा उपयोग होईल का असं विचारलेलं आहे. सो नक्कीच होतो. बऱ्याच वेळेला बीपी पेशंटचं असं 60/90 वगैरे असं असतं. मग अशा वेळेला जर का आपण अभ्यंतर औषधांच्या सोबत नस्य दिलं तर त्याचा परिणाम चांगला येतो. मग त्या ठिकाणी प्रतिमर्श नस्य पद्धतीनं सुद्धा नस्य आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये अणुतेलाचं नस्य जसं दिलं जातं तर त्याच पद्धतीनं एक नस्य आपण बऱ्याच वेळेला अशा पद्धतीच्या पेशंट्समध्ये आपण वापरत असतो आपल्या क्लिनिकमध्ये. त्याच्यामध्ये सुवर्णसूत असतं ना, तर ते साधारण एक गोळी म्हणजे 125 mg ची गोळी 5 ml दुधामध्ये मिक्स करायचे आणि ते दूध जे आहे ना तर त्याचं 4 थेंब किंवा 6 थेंब अशा पद्धतीनं नस्य द्यायचं. ते नस्य दिल्यानंतर बऱ्याच वेळेला दिसतं की बीपी चांगला आलेला आहे, परंतु त्याच्यासाठी पोटामध्ये सुद्धा औषधं आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये पाचन औषधं द्यावे लागतात. त्याच्यामध्ये अग्नितुंडी, नवजीवन रस वगैरे अशी औषधं ह्याच्यामध्ये वापरायला हवेत. ओके. ठीक आहे, क्वेश्चन झालेले आहेत असं मला वाटतं. तो सगळ्यांनी पाठांतराला सुरुवात करा. नस्यविधी अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या नक्की. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे शिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय रान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूरी पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जाता वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेची, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला.